ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय दिलं जातंय। खतीत व्हिडिओ प्रकरणामध्ये नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही अशी पक्षातल्या वरिष्ठांची भूमिका असल्याचं कळतंय। त्यामुळे व्हिडिओ प्रकरणात नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। निलेश, काय भूमिका आहे राष्ट्रवादी पक्षाची नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यासंदर्भात? काय वरिष्ठ म्हणतात? प्रज्ञा सातत्यानं आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगानं रुपाली चाकणकर असतील, याच्या आधी माणिकराव कोकाटे असतील, अशा वेगवेगळ्या नेत्यांचे काही विषय समोर आले की तत्काळ त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे ही सातत्यानं होताना दिसत होती। आणि त्यामुळेच आता कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना एक भूमिका घेतलेली आहे की नरहरी झिरवाळ प्रकरणामध्ये जे सत्य आहे ते जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे कारवाई करायची नाहीये। एक प्रकारे नरहरी झिरवाळ यांना अभय देण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीनं झाल्याची आपल्याला माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि त्यांचे इतर महत्त्वाचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा झाली आणि त्यानंतरच हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांना देखील हा संपूर्णपणे निर्णय जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि सुनेत्रा पवारांनाच त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे अशी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सध्या तरी कुठेतरी झिरवाळ यांना अभय दिला आहे अशाच पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येताना दिसते। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।